तिंड तिंड तिंडाली तिंडालिका माता, 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 जय तिंडालिका माता, जय तिंडालिका माता. सर्व काही देवाच्या इच्छेनच घडतं. मानवाचं आयुष्य हे अदृश्य धाग्यांनी विणलेलं जाळं आहे, ज्यामध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक निर्णय हा नियतीने आधीच ठरवलेला असतो. त्या धाग्यात गुंतलेली मानव जात ही भ्रमित असते, मिथ्या सत्याच्या शोधात. पण खरं सत्य हे आतच दडलेलं असतं. चलता जा तू चलता जा, पंछी भटके बीच भंवर में, धुंधली सी है सारी दिशा, रोशनी की राह दिखाता जा तू चलता जा. जीवन म्हणजे प्रवाह जो अनंत आहे. त्या दिशेनं चालणं म्हणजेच सत्याचं शोधणं. त्या मार्गावर अनेक संकट आहेत. प्रत्येक संकटात देवाचा एक संकेत दडलेला असतो, जो पुढच्या मार्गाचं द्योतक असतो. आज आम्हालाही इथे एक संकेत दिसतोय. शुभ्रा आणि अगस्त्याचं नातं हे दोन जीवांचं नाही तर दोन आत्म्यांचा संगम आहे, जो नव्यानं भवितव्य विणतोय. पण नियतीच्या मार्गावर चाललं तरच शांती मिळेल. तेच खरं सुख आहे, तेच खरं समाधान आहे. आपला मार्ग आपल्या पायाखालीच दडलेला असतो, फक्त ते ओळखणं महत्वाचं. म्हणूनच आम्ही म्हणतो, कुणा सौख्य द्यावे कुणा दुःख द्यावे, असे सर्व काही प्रभूच्याच हाती. नको धडपडू रे व्यर्थ या ठिकाणी, तुझी माणसारे कथा दीनवाणी. शक्ती जनांची अपुरीच ठरते, जसे देव योजील तैसेच होते. नमस्कार म्हणून त्या जगत शक्तीला, दोन्ही हातांनी नमुयात येला. जय तिंडालिका माता. आज या घरात आम्हाला आलेला संकेत हेच सांगतोय की शुभ्राच्या आत्म्याच्या शक्तीनंच अगस्त्याच्या जीवाचं रक्षण होणार आहे. त्यांचं लग्न म्हणजेच नियतीनं निर्धारित केलेला आध्यात्मिक बंध आहे. त्यांचं लग्न म्हणजेच त्यांच्यावरच्या संकटांचं निराकरण आहे. सगळं काही नियतीच्या हातात आहे. प्रत्येक संकट हा देवाचा एक संकेत आहे, जो पुढचा मार्ग उघडेल. फक्त तो ओळखायचा कसा हे आपलं काम असतं.